भीमराव रामचंद्र घाडगे, शेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. म्हशी आपल्या घरी खायला बी होत्यात, घरच्या दूध खाऊन शिल्लक राहिलेलं आपल्या गवळ्याला वाढायचं. त्या म्हशी सांभाळत असताना त्यांना काय कशी वैरण कडवाळ असो, मकवण असो, आपलं ओतवलेलं त्याचं वाडा निघालेला असो, ते खातीच म्हशी. चांगल्या जर म्हशीला सांभाळ आपली वैरण मकवण भरडा पेंट टाकून 5-7 लिटर दूध देते. पण आम्ही जसं आहे असं सांभाळतोय तरी 5-5 लिटर देते. 4 लिटर 5 लिटर रोज दूध द्यायला चालू. सुरुवात म्हशी घेताना पहिल्या सुरुवातीला काय आम्ही आपल्या खायला दूध म्हणून एक म्हैस आणली होती विकत बाजारात. मग बाजारात एका विकत आणल्यावर ते आपली 4-5 लिटर दूध देते म्हणलं ते माणूस त्याने विकली. ते इथं आल्यावर आपलं तेवढं निघायचं, काय अडचण नव्हती. त्या म्हशीच्या ह्या म्हशी एवढ्या झाल्या, एका म्हशीवर जवळ 8-9 म्हशी झाल्या. बारकी रेडका काय विकली, काय म्हशी विकल्या. आता 2-3 शिल्लक आहे तेवढ्या आपल्या कामावर. पंढरपुरी म्हशीचं वैशिष्ट्य म्हणजे आजारी पडत नाही, तिला कधी जेवायला येत नाही, दुसरं कधी थंड ताप नाही, काय नाही. बाकीच्या मसाल्यासारखं जसं खायला टाकेल तसं दूध द्या. बाकीच्या जी मोरा म्हशी आहेत ती दातवंत काय असते, त्याला खायला कमी पडलं की दूध देत नाही. जर हवामानात फरक पडला त्या आजारी पडते. त्या पंढरपुरी म्हशीची शिंग लांबार असते, ती चोकदार असते, ती भागदार असते. आणि त्या मोरा म्हशीची त्या आकोड असते, ती गुंडाळले असते. मग त्याच्यामुळे तिला ओळखायचं मोरा म्हैस आहे, पंढरपुरी म्हैस आहे. त्याच्यापेक्षा जातीवंत पंढरपुरी म्हैस म्हणलं तर अजून ह्याच्यापेक्षा थोडी भारी आहे. त्याला सोडलं जात नाही जागेवर. त्या आमच्या म्हशी काय हिंडायला नेलं तरी हिंडतात राहणार. त्याच्या किमती म्हणजे जसं दूध घ्यायला त्याच्यावर किंमत ठरवते ती माणसं. 5 लिटर देत असली तर 70-80 नाकापर्यंत जाते. 7-8 लिटर 9 लिटर असली तर 1.25 लाखाच्या पुढे. म्हणजे दुधाला दर परवडला की माणूस घेतोय. दुधाला दर चांगला आता 60-70 रुपये पंढरपुरी दूध जाते. 8 लाख म्हणा घरगुती म्हणा. वर्षाला आमची 1-2 लाखाची उलाढाल होती म्हणायची. काय मसरा दुधावर काम पेंड वैरण भागून शिल्लक राहते तेवढा.